या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे असं शिवसेनेचे सगळे नेते या ठिकाणी बोलतायत। गाड्या सातत्याने सगळं इकडे येताना दिसून येत आहेत। पोलिसांचा देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खरं पाहायला गेलं तर सगळे खासदार हे या ठिकाणी येणार होते, पण मात्र ते आता नंदनवनला गेलेले आहेत, जे शासकीय निवासस्थान आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं, आणि त्यामुळेच कुठेतरी आता काही वेळातच या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे। बघू शकतो पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहेत, बॅरिगेड्स देखील या ठिकाणी आणण्यात येत आहेत, आणि अर्थातच या 6 खासदारांचा पक्षप्रवेश जो आहे तो आता या ठिकाणी होत आहे। आणि अर्थातच ह्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांना खरं तर मोठा धक्का बसलेला आहे। पण अशामध्ये समजा पाहायला गेलं तर पक्षप्रवेश सोहळा हा आता या ठिकाणी पार पडणार आहे, आणि त्यामुळेच वाय.बी. चव्हाण सेंटर या जागी हा थोड्याच वेळात पक्षप्रवेश होत आहे। नेमके खासदार येणार आणि पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणखी समजा पाहायला गेलं तर 2 खासदारांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे, आणि कोणत्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे। तर अशामध्येच आता उर्वरित जे 3 खासदार आहेत ते देखील काय बोलतात याबद्दल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांना काय वाटतं हे देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। बघू शकतो या ठिकाणी अचानकपणे जो पक्षप्रवेश करण्यासाठी या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात येत आहे पोलिसांकडनं। शिवसेनेचे नेते असतील, उपनेते असतील, प्रवक्ते असतील, ते देखील या ठिकाणी पोहोचत आहेत। आता आपण बघितलं रवींद्र फाटक हे देखील या ठिकाणी आता पोहोचले होते। तर इतकंच नाही तर या ठिकाणी बघू शकतो बॅनर हा देखील आता आलेला आहे। बॅनर असतील, झेंडे असतील, ते देखील या ठिकाणी आणण्यात येत आहेत। बघायला गेलं कल्याणी तर मग हा पक्षप्रवेश एकदम कमी वेळेत घेण्यात येत आहे, आणि त्यामुळे अंतिम टप्प्यात जी आहे ती आता सगळी तयारी आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विधान भवनमध्ये आहेत। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, कामकाजाचा पहिला दिवस असल्यामुळे दुपारच्या सत्रात कोणतंही काम नसतं, आणि त्यामुळे कुठेतरी हा पक्षप्रवेश आज घेण्याचा निर्णय हा पक्षाने घेतला, आणि पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळाली की आज पक्षप्रवेश होत आहे, आणि त्याचनुसार वाय.बी. चव्हाण सेंटर बाहेर सध्या मी पोहोचलोय। काही वेळातच हे सर्व जे 6 खासदार आहेत ते शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी यासाठी पोहोचणार आहेत। शुभम, खरं तर 3 वाजताची वेळ देण्यात आली होती की 3 वाजता हा पक्षप्रवेश होईल, मात्र अजून सध्या तिथे तयारी सुरू आहे। सगळे बंडखोर खासदार नंदनवनच्या इथे, ते तिथून आता वाय.बी. चव्हाण सेंटरला कधी येतील, पक्षप्रवेश नेमका कधी होणार आहे? अर्थातच जे विमानतळावरनं बाहेर निघाले त्यावेळेस असं वाटलं होतं की वाय.बी. चव्हाण सेंटर याच ठिकाणी हे सर्व खासदार येतील, त्यांचा जो ताफा आहे तो या ठिकाणी पोहोचेल। पण हा सर्व ताफा जो आहे, या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या मलबार हिल नंदनवनच्या दिशेने गेलेल्या आहेत। आता सगळे खासदार तिकडे आहेत। आता नेमका असा प्रश्न आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आता विधान भवनमध्ये आहेत ते नंदनवनला जातात का, नंदनवनला जाऊन त्या खासदारांची भेट घेतात का, त्यांच्यासोबत काही चर्चा करतात का, की थेट सर्व खासदारांना इथे येण्याचा निरोप देतात आणि ते देखील इकडे येणार? आणखी 3:30-4 वाजताच्या दरम्यान हा पक्षप्रवेश होईल अशा पद्धतीत सांगण्यात आलं होतं, आणि 4 वाजताच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार। खरं पाहायला गेलं तर ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालेलं आहे, आणि याचाच हा सर्वात मोठा पुरावा दिसून येत आहे की उद्धव ठाकरेंचे 6 खासदार त्यांची साथ सोडून थेट एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील होण्यासाठी आपली पसंती देत आहेत। वेगवेगळे कारणं जी आहेत ते समोर येत आहेत, विकास कामं असतील किंवा मग निधी मिळत नाही आहे, अशी अनेक कारणं देऊन हे लोक इकडे येत आहेत। पण कुठेतरी एकनाथ शिंदेंची ही मोठी खेळी जी दिसून येत आहे की दर आठवड्याला पक्षप्रवेश महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या पक्षातनं या ठिकाणी होत असतात। तर आता मात्र थेट उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का की 3 दिवस आधी यांनी स्वाक्षरी करून ओम बिर्ला यांना हे पत्र दिलं होतं, आणि त्यानंतर आपला कुठेतरी एक वेगळा गट स्थापन करून शिंदेंसोबत जाण्यासाठी आजचा मुहूर्त हा शिंदेंनी काढलेला आहे। आज यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। कल्याणी, शुभम, खरं तर थोड्याच वेळामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। त्याच्या आधी हे सगळे बंडखोर खासदार पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत, त्यामध्ये नेमकी काय भूमिका मांडली जाईल? एकनाथ शिंदे सुद्धा आज बोलणार आहेत का? अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे शिंदे हे स्वतः पोहोचतील। नेमकं हे यात्रा पत्रकार परिषदेमधून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणखी प्रत्येक जणाचा आपापल्या मतदारसंघातून एक काहीतरी वेगळा अँगल जो आहे तो समोर येऊ शकतो, तर मातोश्रीशी संबंधित काही वेगळे अजून गोष्टी हे देखील त्या बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, की थेट उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणत्याही बद्दल न बोलून कोणताही विषय न काढता थेट पक्षप्रवेश का केलेला आहे, किंवा
उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली याच्याबद्दल काहीही वक्तव्य न करता फक्त शिवसेनेत आल्याबद्दलचं स्वागताच्या बद्दल बोलतात, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की आज जे काही त्यांची वक्तव्य येतील हे पुढच्या निवडणुकीसाठी आणि वर्षोनवर्ष जी आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेष अशी बनणार आहे. कारण की थेट खासदार जे आहेत ते उद्धव ठाकरेंची खास साथ सोडून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दुसरीकडे समजा पाहायला गेलं तर आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदित्य ठाकरे हे देखील विधान भवन या ठिकाणी आले होते आणि त्यांनी असं सांगितलं आहे की कुठेतरी संख्याबळ जे आहे खासदारांचं वाढवण्याचं सुरू आहे. कारण की संविधानामध्ये बदल करायचा असा थेट आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. तर नेमकं कारण काय आहे, कोणत्या कारणास्तव हे सगळं सुरू आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातले एवढे मोठे फेरबदल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि हा पक्षप्रवेश आजच्या तारखेचा सध्याच्या वेळेला अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी ही महाराष्ट्राची पाहायला दिसत आहे. पुन्हा एकदा वायबी चव्हाण सेंटरमधलं दृश्य मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ केलेली आहे. वरिष्ठ पोलीस आहेत या ठिकाणी. तर नुसतंच प्रमुख प्रवेशद्वार नाही तर आतमध्ये देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे. बॅरिगेटिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर हा रस्ता देखील ट्रॅफिक फ्री कशा पद्धतीने राहता येईल त्यासाठी देखील या ठिकाणी जे आहे बंदोबस्त जो आहे तो करण्यात येत आहे. अशामध्येच पाहायला गेलं कल्याणी तर मग एकनाथ शिंदे हे देखील समजा नंदनवनला नाही गेलेत, ते समजा वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी थेट पोचलेत तर मग त्यांची देखील येण्याची प्रतीक्षा जी आहे ती या ठिकाणची होणार. कारण की एकनाथ शिंदे या ठिकाणी आल्यानंतर हा सोहळा जो आहे